कमीत कमी वेळामध्ये बनणारी ही एक बिर्याणी तुम्हाला खूप जास्त मजेदार आणि टेस्टी लागणार आहे. सुरुवातीला आपल्याला राईसला बॉईल करण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी टाकलंय. मग थोडा पुदिना, लिंबू, थोडे खडे मसाले टाकून याच्यामध्ये बासमती राईस टाकणार आहे. बासमती राईस स्वच्छ धुवून 15 मिनिटं मी सोक करत ठेवला होता. 70% कुक झाल्यानंतर त्याला मी काढून घेतलाय. मित्रांनो, याच्यावरती एग बॉईल करण्यासाठी मी केनचा एग बॉयलर यूज करतोय, ज्यामध्ये 5 मिनिटांमध्ये आरामात 6 अंडी बॉईल होतात. मित्रांनो, पॅनवरती थोडं तेल टाकून आपल्याला मस्त एगला मसालेवाले करून घ्यायचं. ज्यासाठी मी ना लाल तिखट, थोडा धना जिरा पावडर यूज केलं, थोडा मीठ यूज केलं आणि मस्त एगला आता फ्राय करून घेणार आहे. फायनली ग्रेव्हीसाठी आपल्याला काय करायचं, कढईमध्ये तेल टाकायचं, थोडे खडे मसाले टाकायचे, चॉप केलेला कांदा टाकायचा, मस्त परतून घ्यायचं, मेल्ट करायचं कांद्याला. मग अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकायची, ती पण परतून घ्यायची. मग काही मसाले टाकले, ज्यांची डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. घरगुती मसाले आणि थोडासा बिर्याणी मसाला आहे. थोडंसं पाणी टाकून मसाल्याला मस्त शिजून घेणार आहे. याच्यावरती टाकायची टोमॅटोची प्युरी, थोडा मीठ टाकायचं, तो पण मस्त शिजून घ्यायचा. मग थोडा फेटून घेतलेली दही याच्यामध्ये ॲड केली, ती पण मस्त शिजून घेणार आहे. दही वगैरे शिजलं, एकदम तेल आल्यानंतर आपण याच्यावरती फायनली ॲड करणार आहोत अंडी वगैरे. मित्रांनो, थोडी कोथिंबीर, थोडासा बरिस्ता ॲड करून मीठ ॲडजस्ट केलं आहे. मस्त याच्यावरती आता लेअर टाकायची राईसची, थोडा पुदिना, थोडे कोथिंबीर, थोडीशी बरिस्ता टाकून लेअर टाकून घेतोय. फूड कलर यूज करतोय जस्ट बिकॉज व्हिडिओसाठी, बाकी असं काही नाही, तुमच्यावरती आहे. आणि तुम्हाला जर केनचा तो एक बॉयलर हवा असेल तर कमेंटमध्ये फक्त केन लिहा, डीएममध्ये तुम्हाला मी लिंक पाठवतो. एकदम टेस्टी, मजेदार, इझी वेमध्ये बनणारी ही एक बिर्याणीची रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडेल. एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये देतो, कॅप्शन एकदा चेक करा. आणि तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी.